काम महाराजांचं हाय, स्वराज्याचं हाय, भगवा फडकवायचाच. महाराजांच्या स्वराज्यात तुटा खेताला ठाव नाही. आणि आपण मावळे कुणाचे? आपले महाराज सगळ्या मोहिमा अमावास्येला करायचे. अमावास्येला काय असतो? त्याच कालोखाचा फायदा घ्यायचा आणि गनिम जेर करायचा. नमस्कार, माझं नाव अभिजित भालचंद्र धोत्रे. संदीप विचारे लिखित आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित या दर्याभवानी नाटकामध्ये मी सावळ्या तांडेल ही भूमिका करतोय. एक सूत्रधार म्हणून हे नाटक मी पुढे नेतो. महाराजांचा रंगमंच महाविष्कार जर बघायचं असेल तरी नाटक आपण नक्की बघा, कारण ज्याचा आरमार त्याचा समुद्र या उक्तीनुसार महाराजांची दूरदृष्टी, त्या बाबतीत त्याने केलेलं नियोजन हे सर्वच कौतुकास्पद आहे. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन त्या काळाची गरज आजही किती महत्त्वाची आहे हे या नाटकातून प्रतीत होतं. खांदेरी बेट उभारताना आलेल्या असंख्य अडचणी, त्यावर केलेली प्रचंड अशी मेहनत या नाटकामधून दिसते. आणि हेच या दर्याभवानी नाटकाचं खरं फलित आहे. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव गौरव निमकर. मी या दर्याभवानी नाटकामध्ये हल्या पाटील ही भूमिका करतो आहे. हल्या पाटील हे आगरी, कोळी, भंडारी हे सगळे लोक म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या सोबत खांदेरी बेटासाठी लढले आणि हे खांदेरी बेट जिंकलं. त्यामुळे ह्या नाटकाचा मी एक भाग आहे, याचा मला खूप आनंद होतोय. जो इतिहास आहे महाराजांचा तो कुठेतरी लपला होता, तो तुम्ही आता घेऊन येते स्टेजवर. नक्कीच. मी मगाशी जसं म्हटलं की महाराजांची जी एक दूरदृष्टी होती, ज्याचा आरमार तर समुद्र, त्याची समुद्रावर सत्ता चालेल तो सर्वश्रेष्ठ असेल हे महाराजांनी तेव्हाच ओळखलं होतं. आणि म्हणून हे गडकिल्ले बांधले महाराजांनी. आणि ज्याचं महत्त्व काय असतं ते आता आपल्याला पटतंय. आणि 26/11चा जो हल्ला झाला तोही ह्याच्याशीच काहीसा निगडीत असावा, कारण समुद्रामार्गेच ते अतिरेकी आले होते. त्यामुळे समुद्र, त्याची सुरक्षितता ही किती महत्त्वाची आहे महाराजांनी तेव्हाच ओळखलं होतं. आणि म्हणून इंग्रजांना अटकाव करण्यासाठी त्यावेळी महाराजांनी मुंबईच्या नाकावर टिचून हा खांदेरी किल्ला बांधायला सुरुवात केली, जेणेकरून इंग्रजांना म्हणजेच टोपीकरांना हा अटकाव होईल आणि आपलं स्वराज्य हे अबाधित राहील. मी सचिन नवरे या नाटकात मोरोपंत पिंगळे यांची भूमिका करतोय. हे नाटक नृत्यनाट्य या विषयावर आधारित असू शकतं आणि आहे. खूप छान बांधलं आहे अनिल बांदिवडेकर सरांनी आणि संदीप विचारे सरांनी. जवळजवळ 40 कलाकार ह्या नाटकात भूमिका करत आहेत आणि डान्सही करत आहेत. अशा प्रकारचं हे नाट्य आहे. आरमार याविषयी भाष्य करणारं हे नाटक आहे. अनिल बांदिवडेकरांनी हे नाटक छान फॉर्ममध्ये मांडलेलं आहे. कलाकारही सगळे छान काम करत आहेत, मन लावून काम करत आहेत. एवढा मोठा तामझाम असल्यामुळे थोडं टेन्शन येतं, पण ते निघून जातं प्रयोगागणिक. पेरणी करणारा आहे ना दर्या भवानीचा पाईक, मायाची नाही. हाच तर आहे आपला नायक, मायला घेणारी, महाराजांच्या आज्ञेवरून बेटांची पेरणी करणारा महाराज. होय, हेच ते क्षत्रिय कुलावंश छत्रपती श्री शिवाजी महाराज. आपल्या आज्ञापत्रात महाराज सांगतात, म्हणजे ज्याचे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा, तसेच ज्याचे आरमार त्याचा समुद्र, त्याकरिता आरमार अवश्य मिळेल. मग ऐकू आम्हाला, कशी आहे ती जागा? आम्हाला लगोलग रायगडावर महाराजांना सविस्तर वृत्त द्यायचंय. तशी तुम्ही पाहणी योग्यच केली असणार. तुमचा अनुभव दांडगा आहे. जसा तुमच्या दर्यावर संचार भला,
तसा तुमचा जलदुर्ग उभारणीतील विचार थोरला, सहभागही मोलाचा. पद्मदुर्ग सिंधुदुर्ग उभारणीच्या वेळी जातीनं हजर होतात तुम्ही हिरोजीन.